हो ना. काय ब्राऊन कलरची डोअर फ्रेम मी कधीच बघितली नव्हती रे. ऐक ना, कुठे चाललीस? ऐक ना. वाव, काय? निमू हा हा काय? निमू काय सुंदर व्ह्यू आहे रे. अगदी तुझ्यासारखाच आहे. नाही रे, वेगळा आहे. बघ ना, नद्या आहेत, डोंगर, सगळीकडे कसं हिरवंगार आहे. ही प्राजक्ताची फुलं पण आहेत. कसं आहे ना चेतना, हा? तुझ्यासारखा म्हणजे तूच बाहेर उभी आहेस असं नाही म्हणालो मी. नाही का? म्हणजे तूच ती नदी आहेस, तूच तो डांबरी रस्ता आहेस असं नव्हतं म्हणायचं मला. तुझ्यासारखं म्हणजे तुझ्यासारखा सुंदर आहे. कळलं का तुला? ईश नाही, तू खरंच खूप सुंदर दिसतेस आज. बापरे. मला तुझ्याकडे बघून एक गाणं सुचलंय, म्हणू? म्हण ना. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में है गुल खिले हुए. डॉन पिक्चर ना? काय गरज आहे ना पिक्चरची? गाणं म्हटलं मी, गाण्याचा मूड बघ, गाणं का म्हटलं याचा विचार कर ना. पिक्चरची काही गरजच नाही आपल्याला. हा, गाण्याकडे लक्ष दे ना तू. शब्दकोडं सोडवतोय का आपण? गाणं सांगितलं मग त्याचा पिक्चर ओळखा वगैरे. आपल्याकडे पेपर कुठे आहे? नको ना तू. नको ना अजून वाढवते. मी सांगतोय ना तुला. अगं तू इथेच थांब ना, की आपल्याला गाणं महत्वाचं आहे. तू शब्दकोड्यात वगैरे घुसूच नको. आपण हनीमूनला आलोय की नाही, तो मूड नको घालवस तू. हनीमूनचा मूड आहे, छान आहे. MPSCच्या परीक्षेला आलोय का आपण? शी, आत्ता कुठे MPSCची परीक्षा द्यायची? नको. बोलूच नकोस. हा, काहीच बोलू नकोस. फक्त गाण्याकडे लक्ष दे. हा, अजिबात बोलायचं नाही. आज गरज आहे म्हणून, नाहीतर ना आई शपथ सांगतो. हा, तू फक्त गाणं कसं वाटलं तुला? गाणं आवडलं ना? हा, तुला एक सांगू का? काय? गाणं आवडलं, हा, पण मी काही मुमताज नाहीये. मुमताज नाहीच आहे का त्या पिक्चर मध्ये? कुठून घुसवलीस तू मुमताज? मुमताज नाहीये, रेखा आहे त्याच्यात. सिलसिला मधलं गाणं आहे, रेखा आहे याच्यात. मी रेखा पण नाहीये. मग? मी तुझी जया आहे. अगं तू रेखाही नाहीयेस आणि माझी जयाही नाहीयेस. अय्या, मी अमिताभ आहे. होय साला. तू काय आहेस? तू आहेसच का? इथे तू सुंदर आहेस आणि ते एकमेव कारण आहे, हे लक्षात ठेव. ओठ उघडूच नकोस तू. अय्या, मग आपण इथे कशाला आलो? हे काय? अरे म्हणजे तू म्हणाला होतास ना, खूप साऱ्या गप्पा मारायच्यात आपल्याला. मग ओठांची काय गरज आहे गप्पा मारायला? डोळ्यांनी मारूया ना. आंखों ही आंखों में इशारा हो गया. शोले पिक्चर. नको ना, नको ना पिक्चर मध्ये घुसू तू गाण्याकडे लक्ष दे ना. नको ना, माझं सगळं मूड जाईल ग. सॉरी निमू. आपण हनीमूनला आलोय की नाही? हो. मग असं पिक्चर मध्ये नको ना अडकूस तू. मला आवडतं ना. कशाला आवडतं तुला? निमू. कोण आलं यार? तू थांबा अशीच. मी लगेच आलो. कोण म्हणतंय काय माहित. हॅलो सर. हॅलो. हॅलो मॅम. नाही आता काही नकोय आम्हाला. जा तुझा. सर. नाही नकोय खरंच. ऐक ना मला. सर तुम्ही. सर तुम्ही म्हणजे तू ओळखलंस मला? अहो मी काय हॉटेल तुम्हाला ओळखतं सर. अख्खं हॉटेल मला ओळखतं? सर वेलकम बॅक. सर वेलकम बॅक. सर आले. लवकर या. ऐक ना ए मित्रा. काय होतंय आवर? हॉटेल ओळख आणि आय एम रिअली सॉरी सर. सॉरी सर. सर वेलकम बॅक सर. मला नाही ऐक माझं. Yes, sir. वेलकम बॅक का म्हणतोयस तू? हाच माझा प्रश्न आहे. मी पहिल्यांदा आलोय हॉटेलमध्ये. असं काय करतोय? अच्छा अच्छा अच्छा.
हो हो कुछ कुछ होता है. नको. तू एक पिक्चर ओळख अजून आणि तू शांत बस तू. हे ऐक ना, तुझं काय चाललंय? मी नाही ओळखत तुला बाबा. तू अचानक आलायस काहीतरी बोलतो. मी नाही ओळखत तुला. नाही सर, आता तुमच्यासारखी मोठी लोक आमच्यासारख्या या छोट्या हॉटेलच्या छोट्या वेटर्सना का ओळखाल सर? अरे पण नाही, पण माझ्या लक्षात आहे सर, माझ्या बरोबर लक्षात आहे सर. तुम्ही मागच्या वेळी आलेलात तेव्हा तुम्ही मला एवढी टीप दिलीत सर, एवढी टीप दिलीत. 2 महिने सुट्टी टाकून ह्याच हॉटेलच्या ह्याच रूमच्या ह्याच बेडवर मी दुसरा हनीमून साजरा केला होता सर. थँक्यू सर, थँक्यू सर. आय एम सो 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 थँकफुल ऑफ यू सर. नाही, एक मिनिट ऐक. या. पहिली गोष्ट, मला ही रूम बदलून हवी आहे. वाय सर? अरे सेकंड हनीमून साजरी केलेली रूम देता तुम्ही आम्हाला? सर, तेव्हा उशा वेगळ्या होत्या, बिछाने वेगळे होते. तुम्हाला माहित पाहिजे सर. सर, तुम्ही तर सराईत आहात. म्हणजे चादर ओळखणारे तुम्ही. तू काय बोलतोयस तू? काय बोलतोय हा? माझा काय नाही. कोण तू? कोण आहेस रे? सर, मी ओंकार सर. कोण ओंकार? मागच्या वेळी तुम्ही आला होता तेव्हा तुम्ही मला टिप दिली होती, तेव्हा मी तुम्हाला नाव सांगितलं होतं. माझ्या लक्षात आहे सर, तुमच्या नाही आहे सर. नाही एक मिनिट. मागच्या वेळी म्हणजे हे आधी इथे आले होते? हो. काय हो? अरे काय हो बोलतोयस? तुम्ही नव्हतो आलो इथे सर. हा? काय? मागच्या वेळी ह्या नव्हत्या. अरे ह्या नव्हत्या म्हणजे मी पण नव्हतो मागच्या वेळी. नाही सर, तुम्ही होतात, ह्या नव्हत्या. त्या सुंदर होत्या. नाही म्हणजे त्याही सुंदर होत्या, पण अशा बारीक होत्या, अशा गोऱ्या होत्या, अशा कोमल होत्या, अशा ह्या नव्हत्या. त्यांनी मला 600 रुपये नाही का दिले टीप म्हणून? असं काय करता? अरे हा काय बोलतोय? हा काहीही बोलत सुटलाय. सर, असं नका करू सर. तुम्ही आणि त्या मॅडम रात्रभर देखाय ख्वाबवर नाचला नव्हतात? आम्ही सगळे वेटर म्हणत होतो, हे लांडोर बरोबर चुचुंदरी कोण आलाय म्हणून. यू जस्ट माइंड युअर टंग. हा ती बोलतोय आता. निमिष, हा काही बोलतोय. निमिष, देखा एका खापवर माझ्या आधी इथे कोणीतरी नाचलंय? येस मॅम. नाही एक मिनिट. पिक्चर मधलं गाणं आहे अगं ते. लाखो लोक नाचलेत त्याच्यावर. आपण पहिले नव्हतो त्याच्यावर नाच. मला सुचलं नव्हतं ते गाणं. हा काय बोलतो? अगं तो काहीही बोलतोय. सर, ह्या कोण आहेत सर? ही माझी बायको आहे. त्या कोण आहेत? नाही सर, ह्या कोण आहेत सर? अरे हीच माझी बायको आहे. ओ अच्छा. म्हणजे त्या बायको नव्हत्या, ह्या बायको आहेत. ओ आय एम रिअली सॉरी मॅम. निमिष, काय चाललंय हे? मला नाही तू एका कळत. मुलीसोबत इथे आला होतास? अगं मी नव्हतो आलो. आई शपथ, हा काहीही बोलतोय. बाबा तू कोण आहेस रे बाबा? सर, ओंकार सर. तुम्ही अरे ते कळलं रे मला, पण तू जा ना इथून. तुझं झालं ना काम. मला काही नकोय आता खायला. प्लीज ना. ओके सर, मी जातो सर. मॅम, तुम्हाला काही लागलं तर बेल मारा, मी लगेच आलो. हा, मारेन जा तू. हा ओके सर. बाय सर. बाय. अच्छा, इथे आला काय माहित दोन गोष्ट. प्लीज असं बघू नकोस. आज आपला हनीमून. ऐक ना, हे अर्धा वेळ पटवण्यात जाईल. ऐक ना अगं, चेतना, ऐक ना अगं, मी शपथ सांगतोय तू त्याच्याकडे नको लक्ष देऊ. तो वाटेल ते बरळून गेलाय. मी असं कधीच आलो नव्हतो. मी काय केलं? मी लोकेशन ऑन केलं इथे यायच्या वेळी. जर मी इथे आधी येऊन गेलो असतो, मी लोकेशन ऑन केलं असतं का? अरे मग त्यांनी कसं ओळखलं तुला? अगं मला नाही माहीत. असतात काही लोक जे सेम दिसतात. आता कदाचित तिथे येऊन गेला असेल माझ्यासारखा एखादा श्रीमंत दिसणारा माणूस. तो श्रीमंत माणूस तुझ्यासारखा कसा दिसेल? गरज अपवाद असतात. आपण असं म्हणूया, अपवाद असतात. नसेल एखादा, मी नाही दिसत श्रीमंत, पण असेल एखादा जो माझ्यासारखा असून पण श्रीमंत असेल. तो आला असेल. ट्रस्ट मी यार, मी नाही येऊन गेलोय, शपथ सांगतोय. तो तुझ्याकडे बघून असं बोलत होता. मागच्या वेळी आला होतास वगैरे. अगं त्याच्याकडे नको लक्ष देऊ ग. तो वाटेल ते बोलत होता. आणि अगं कसं आहे ना, मंद प्रकाशात ना या गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे वेटर्सना नाही कळत. म्हणजे आता हनीमूनला येणारे लोक, कपल्स असतात, किंवा जे मुली घेऊन येतात असे हॉटेलवर, त्या लोकांना मंद प्रकाशाची सवय असते. ते हा मंद प्रकाशच प्रेफर करतात. कळलं का तुला? म्हणजे इस्किमो लोक कसे इग्लूमध्ये राहतात, बर्फाळ प्रदेशात राहतात, तसे हनीमूनला येणारे लोक मंद प्रकाशात राहतात. कळलं का तुला? मंद प्रकाशात राहतात. ते पटतंय का तुला? हा म्हणजे ट्रस्ट मी यार, मी नव्हतो येऊन गेलो इथे. पटलंय ना तुला? हो. थँक्यू. तू
रिलॅक्स होतेस का हा तू आराम कर नाही मी ठीक आहे. बरं मग मला गरज आहे रिलॅक्स व्हायची तू ज्यूस पितेस तू ज्यूस पी हा मी ऑर्डर करतो हा तू सगळं सोडून दे बघ कॅन्डल वगैरे मी केलं होतं सगळं. हॅलो वेटर Hello, sir. हा जर अरे हॅलो सर अरे हा काय बाहेरच उभा होता काय वाट बघत उभा असतो का माझी. हॅलो सर, हॅलो मॅम, व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? परत तू चलास ये सर काय ऑर्डर आहे तुमची? सांग ऑर्डर मला याला ऑर्डर पण द्यावीशी वाटत नाहीये. मला एक ऑरेंज ज्यूस आणि साहेबांसाठी लिची लिची ज्यूस. मेमरी सर. दिस इज कोइन्सिडन्स तू असं बघू नकोस प्लीज हे याला तुला कसं कळलं याला लिची ज्यूस आवडतो? अगं सांगतोय मी. मागे जेव्हा सर आणि मॅम आले नव्हते तेव्हा सरांनी 7 दिवस सलग संध्याकाळी लिची ज्यूस मागितलंच नव्हतं आणि मी त्यांना दिलं पण नव्हतं म्हणून मला माहिती आहे. अच्छा हा. अच्छा मी हा अहो सर तुम्ही लिची ज्यूसमुळे स्टॅमिना वाढतो असंही कुठे म्हणाला होता? अरे तू वाटेल ते बोलतो मी कधी म्हणालो असं. तेच नाही म्हणाला होता. निमिष आता सरळ सरळ करते तू एका मुली बरोबर इथे आला होता आणि तू 7 दिवस सलग लिची ज्यूस मागवलं स्टॅमिना वाढवण्यासाठी. अगं, त्याला मला- काय अर्थ आहे? माझं ऑरेंज ज्यूस मागवायचं होतंस ना. तुझं प्रॉब्लेम काय ग वाटेल त्या विषयावर तू भांडण करतेस आणि मला कुठल्या ज्यूसी मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. मला मला नाही सांगते सगळं. अगं हे चेतना अगं काय झालं अगं उठ ना काय होतंय. नाही, निमिष. मॅम नाही, मी चालले. प्लीज तुम्ही जाऊ नका मॅम. मॅम प्लीज मॅम प्लीज तिकडे प्लीज बसा ना बेडवर प्लीज फॉर मी. अगं सर तुमची ती मैत्रीण आहे बघा शिवाली. तिचं काय तिचं काय तिचं काय नाही तिला जरा फोन मारा ना. तू कसं ओळखतो तिला. हनीमून करायचं आहे की नाही करायचं आहे? मारा या सायबर क्राईम पलाच आहे फोन कर. शपथ. स्पीकरवर ठेव. हो ठेवलाय. हॅलो हॅलो हा शिवाली यार निमिष डार्लिंग हॅपी हनीमून बेबी हॅपी हनीमून. चेतना कुठे आहे? आहे इथेच दे 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 आहे. दे तिला दे. हॅलो हा, बोल, ऐकतेय ती. हॅलो चेतना. हा बोल. हॅलो डिअर आय एम सो सॉरी. तो वेटर जे काही बोलला ना मगासपासून ते ऍक्च्युली त्याला बोलायला मी सांगितलं होतं. खरंच असं काही झालेलं नाहीये. इट्स जस्ट अ प्रँक बेबी. आम्ही गंमत केली थोडीशी तुझी. आणि चेतना तुला खरंच वाटतं का निमिष कोणाला पटवू शकेल? हे अति आहे. नाही नाही कसं असतं ना चेतना संसारात संशयाशिवाय मजा नाही येत म्हणून आम्ही थोडीशी मज्जा घेतली तुमची इतकंच. सो चेतना डार्लिंग हा. प्लीज हा त्याच्यावर संशय घेऊ नको. फार साधा सुद्धा आहे ग निमिष. सो एन्जॉय करा हनीमून. हॅपी हनीमून. हा, ठीक आहे बाय बाय. बाय मॅम. हा ठेवला. आय सो सॉरी सर. Sorry? आय एम सो Sorry, सॉरी. साण्या? मला मॅमनी सांगितलं होतं सर. मॅमनी सांगितलं होतं. येतो सर. येतो नाही तू हे सोड वेटर वगैरे सोड आणि अभिनयात जा तू. तुझं करिअर आहे तिकडे. नको सर वेटर बरा आहे मी सर. बरं ठीक आहे. पण काही लागलं तर मला फोन करा. मी मस्करी करायला येणार नाही सर. नाही, आणि ठीक. टिपचं पण लक्षात ठेवा सर. माझा हनीमून राहिला आहे होणार होणार तुझं बाय honeymoon सर. होणार. बाय. जा तू. आई शपथ. मी सांगितलं होतं तुला काही गरजच नव्हती. शिवाली कोण आहे? अगं शिवाली कोण आहे म्हणजे आता बोललीस ना तू फोनवर. शिवाली कोण आहे? लग्नात आली होती आपल्या. फोटो पण काढला आपल्या बरोबर. अशी थोडीशी अशी आहे हाईटला वगैरे तुझ्या एवढीच आणि मॉडेलिंग वगैरे करते. मी म्हंटल ना माझी कॉलेज. तुझ्याबद्दल इतकी माहिती तिला कशी? तुला लिची ज्यूस आवडतो हे तिला कसं कळलं? तुमच्यात इतकी जवळीक कधी झाली निमिष? अगं, माझ्या आधी तीच नाचली होती ना इथे देखा का ख्वाबवर. अगं- निमिष तू इतका कोणाशी क्लोज असू शकतोस हे मला आज कळलं. अगं हे चेतना. बस मला नाहीये विश्वास तुझ्यावर. मी खरंच चालले निमिष. बाय. अगं असं काय करते शिवाली. सॉरी चेतना